नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला एकदा कधीतरी ठरवावं लागेल. मी विरोधात नाही, महिलांना किंवा बहिणींना हिस्सा देण्याच्या विरोधात नाही, बहिणींच्या मुलांना हिस्सा देण्याच्या विरोधात मी नाही, पण ते कुठे आहेत, ते कुठे येऊन पाहणी करतात. आज आमच्या कोकणामध्ये बघितलं तर खैरासारखं लाकूड आहे, प्रचंड प्रमाणामध्ये खैर पिकतो, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात आणि मग पैसे मिळतात तर पैसे मिळतात म्हणून भागीदारी मागायची, पण त्याची राखण कोणी करायची? चोऱ्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणात होतात. मग चोऱ्या झाल्यानंतर त्यांना बंधन कोणी करायचं? त्यांना बंधन करण्याची जबाबदारी कोणाची? राखण करण्याची जबाबदारी कोणाची? त्याचे दस्त भरण्याची जबाबदारी कोणाची? याचा विचार कधीतरी करण्याची गरज आहे आणि म्हणून कायदा करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. आपण मच्छी मारणं याच्यामध्ये घेणार आहात. मच्छी ह्या मासेमारी ह्या व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिलेला, मी आपल्याला धन्यवाद देतो, पण अजूनही मासेमारी व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं याचं डेफिनेशन नक्की नाही, याचं डेफिनेशन ठरलेलं नाही. मासेमारीमध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी आणि खाऱ्या पाण्यातली मासेमारी हे दोन प्रकार आहेत. खाऱ्या पाण्यातली मासेमारी ही दोन प्रकार आहेत आणि इनलँड फिशिंग हा एक दुसरा प्रकार आहे आणि गोड्या पाण्यातली मासेमारी हा तिसरा प्रकार आहे. आपण याला शेतीचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं याचं कुठेही खुलासेवार अशा प्रकारची माहिती नाही आणि खुलासेवार त्या संदर्भामध्ये माहिती मिळावी अशा स्वरूपाचा कायदा, अशा प्रकारचा GR, अशा प्रकारचं नोटिफिकेशन जे आपल्याकडून निघायला पाहिजे ते निघालेलं माझ्या माहितीप्रमाणे नाही. निघालं असेल तर सभागृहाला तुम्ही अवगत करा, निघालं असेल तर त्याला सभागृहाला तुम्ही अवगत करा. दुसरी गोष्ट, आपण मी परवांच्या दिवशी कुठेतरी वाचलं एक नवीन काहीतरी, आपण महिला बचत गटाला काहीतरी 2.5 एकर जागा प्रत्येक ठिकाणी देणारा, प्रत्येक महिला बचत गटाला 2.5 एकर जागा. दादा आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे नियम काय माहितीये का उमेदचा? इथं महिला बाल कल्याण मंत्री आहेत पण आमच्या महिला भगिनी आहेत. उमेद काय तुम्हाला माहिती आहे का? एका जिल्हा परिषद गटामध्ये एक गट तयार करायचा, एका जिल्हा परिषद गटामध्ये एक गट कंपल्सरी करायलाच पाहिजे आणि त्या गटामध्ये तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, आपण ग्रासरूटला काम करतो, प्रत्येक घरातली एक महिला घेतलीच पाहिजे असा नियम आहे, घेतलीच पाहिजे असं बंधन आहे. आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, आता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तुमची पडीक जमीन किती आहे, कुठे आहे, कुठे आहे जमीन? 2.5 एकर जमीन तुम्ही देणार म्हणून. ह्या असल्या घोषणा करत असताना त्याची अंमलबजावणी कशी करणार, त्या घोषणांची अंमलबजावणी कशी होणार, त्या वास्तवामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणता येतील का याचा विचार पहिल्यांदा करायला हवा. न पेक्षा तंटे बकेडे वाढवण्याचं आणि वाढण्याचं कामच फक्त भविष्यामध्ये होऊ शकतं, यापेक्षा फार काही दुसरं होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी या विषयावर फार काय बोलू इच्छित नाही. माझे बेसिक मी मुद्दे उपस्थित केलेले आहेत की 1/2 एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी धरला जात नाही. तुम्ही याच्यामध्ये प्रत्येकाला 1/2 एकर जमीन देऊन शेतकरी करणार का? तुम्ही ग्रामीण भाग आणि शहराकरता एकच कायदा तयार केलेला आहे, त्यामुळं तुम्ही शहरामध्ये सुद्धा प्रत्येक महिलेला शेतकरी होण्याकरता 1/2 एकर जमीन देणार का हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मासेमार लोकांना तुम्ही शेतीचा दर्जा मासेमारीला दिलेला आहात, तो मासेमारीचा शेतीचा दर्जा दिलात म्हणजे नेमकं काय केलं? कारण असं आहे, इथे बरेचसे मनीषाताई आहेत, आमचे योगेशजी वगैरे आहेत, आपल्याला माहित आहे मासेमारांच्या नावावर इंचभर पण जागा नाही, कोळी बांधवांच्या नावावर इंचभर पण जागा नाही. गेली 10 वर्ष मीच संघर्ष करून सॅटेलाइट सर्वे करून 3 कायदे मंजूर करून घेऊन आता त्यांच्या घराखालच्या फक्त जमिनी ह्या त्यांच्या नावावर करण्याचं काम, हे मला श्रेय नको, पण 10 वर्ष या गोष्टी करता दिवस रात्र मी झगडलो आणि आता त्यांच्या नावावर त्यांच्या घराखालच्या जमिनी फक्त होत आहेत. त्यांना 1/2 एकर जागा कुठली आणणार तुम्ही? अर्धा त्यांच्या घराखालच्या जमिनीच्या बाहेर इंचभर त्यांची जागा नाही, इंचभर जागा त्यांची नाही. आणि कोळी बांधव वगैरे हे जे राहतात त्याच्या खालची जी जमीन आहे ती गावठाण म्हणून आहे, सरकारी जमीन म्हणून आहे, त्यांची मालकी जमीन. कोळीवाडा गावठाण असं म्हणजे ती सरकारी जमीन आहे, ती आता फक्त त्यांच्या घर म्हणून नावाखाली आपण करायला कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. सारखं भांडून नवीन नोटिफिकेशन काढून आपण ते केलेलं आहे, पण 1/2 एकर जागा कुठून आणणार त्यांना देण्याकरता? आणि म्हणून या विषयामध्ये बारकाईने थोडा अभ्यास करा. विधेयक अजिबात आम्ही विरोध करत नाही आहोत,
परंतु हे विजय नुसतं मंजूर म्हणून करून घेऊ नका. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर आता सापडत असतील तर आम्हाला आता ह्याची उत्तरं द्या. आता सापडत नसतील तर हा बिल राखून ठेवा. तुम्ही पुन्हा एकदा वरिष्ठ कमिशनरसमोर जा, सर्व खुलाशावर त्यातली माहिती काढा आणि पुन्हा सभागृहासमोर या. आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ, परंतु असं काहीतरी आधांतरी बिल आणून लोकांचा गोंधळ वाढवू नका. एवढंच फक्त या ठिकाणी सूचना करतो. यापेक्षा फार काय मला या ठिकाणी बोलण्याची काय आवश्यकता वाटत नाही, कारण याच्यामधला बेसिक जो काही मुद्दा आहे तो एवढाच आहे फक्त की तुम्ही त्यांना शेतकरी कसं करणार, हाच त्यातला खरा बेसिक मुद्दा आहे. त्यामुळे बाकीचं आपण त्या कमिट्या वगैरे लिहिल्यात, मी सगळं ते एका मिनिटात याच्यामध्ये नजर मारली. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी, नंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी, नंतर कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी. करायच्यात ह्या कमिट्या, करायच्यात काय कमिट्या? तुम्हाला जर त्यांना शेतकरी म्हणूनच जर घोषित करायचं असेल तर या सगळ्या कमिट्या काढून वेळ काढून करणं आणि अधिकाऱ्यांच्या समोर जी हुजूर करून त्या सामान्य माणसाला सकाळ संध्याकाळ खेपा घालायला लावण्यापेक्षा सरकारनं कायदा इथं करतंय. कायदा करत असल्यामुळं एका ओळीचा कायदा, एका क्षणामध्ये निर्णय घेणारा कायदा आणि एका वाक्यामध्ये कसा निर्णय हा होईल हे सांगणारा अतिशय सुटसुटीत कायदा आणा. न पेक्षा आपण अनेक प्रकारचे ह्याच्यामध्ये अंतर्भाव केलेले आहेत. त्यामुळे ह्या कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या ऐवजी गुंतागुंत जास्त होईल आणि म्हणून ती गुंतागुंत वाढण्याच्या ऐवजी तुम्ही हा कायदा सहज सोपा, सहज सुलभ आणि महिलांच्या सोयीचा कसा होईल एवढाच विचार करावा. आमचा ह्याला पाठिंबा आहे. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सदस्यांनी थोडंसं विनंती आहे, वेळेचं नाही अनेकांना बोलायचं आहे, पुढचाही बिझनेस करायचा आहे, त्यामुळे माझी विनंती आहे, सूचना असेल त्या मांडल्या पाहिजे, एवढी विनंती आहे. श्री चंद्रजीत नरके. अध्यक्ष महोदय, आज आपण 2026 विधेयक क्रमांक 48 हे महिला शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी धोरणे, कार्यक्रम, योजना व पतकर्ज याचा लाभ मिळणे शक्य व्हावे या दृष्टीने महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच महिला शेतकऱ्यांना आधार सामग्री डेटाबेस तयार करण्यासाठी हे बिल या ठिकाणी आज हे विधेयक आणलेलं आहे. मला वाटतं या राज्यामधील महिला शेतकरी निधी, महिला सक्षमीकरण या महिलांच्या संदर्भातलं एक सक्षमीकरणाचं बिल या ठिकाणी आणलंय. या बिलाचं मी स्वागत करतो. कृषी मंत्री भरणे मामा आता सगळ्या आमच्या महिला वर्गाचे मामा झाले आणि जो काही हट्ट पुरवायचा असतो तो मामांच्याकडे मागतो. असं पूर्वीच्या तसं मामांच्याकडे आता सगळ्या आमच्या भगिनींचा हट्ट तुमच्यापर्यंत देणार आहे. नाही प्रेमानं बोलतोय. उपरोक्तपणे तुम्ही सगळं मांडलं आता. ते मला वाटतं या ठिकाणी हे बिल आणल्यानंतर अगदी थोडक्यात मी काही सूचना करतो की आपल्या गावाकडं जिथं शेती आहे तिथं पारंपरिक शेती करताना अनेकदा आपल्या मुख्य शेतकरी जो घरातला असतो, प्रमुख मंडळी असतात, यांच्या नावावरती शेतजमीन असते आणि ही शेतजमीन अजून सुद्धा मुलांच्या आणि नातवांच्या नावानं झालेली नसते. आणि मग अशा वेळी महिलांच्या नावानं शेती आपण कधीच करत नाही आणि आज त्यांना शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी सन्मान देतोय. ह्याच्या मागे यामध्ये आपण बघितलं की या विधेयकामध्ये उद्देशाने कारणामध्ये सांगितलंय की शेतमजूर असलेली तिला सुद्धा या ठिकाणी शेतकरी म्हणून महिलेला सन्मान देणार आहे. मी अतिशय या विधेयकाचं स्वागत करतो. परंतु या ठिकाणी शेतमजूर महिलेला शेतकऱ्याचा दर्जा देत असताना किंवा तिला प्रमाणपत्र देत असताना त्याच्या अटी, शर्ती आणि त्याची SOP काय केली. मगाशी जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्याला शेतजमीन घ्यायची असेल बाहेरच्या राज्यात जाऊन, बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन, तर त्याला शेतकरी असलेला दाखला लागतो, म्हणजे किमान 20 गुंठे जमीन लागते. आता हे विधेयक सादर करत असताना मामा की शेतमजूरला किंवा ग्रामीण भागातल्या महिलांना जरी शेती नसेल तरी सुद्धा आपण तिला शेतकरी प्रमाणपत्र आपण देणार आहे. हे मला असं या कायदा जेव्हा आपण आणतो असा माझा समज आहे की जरी शेती जमीन नसली तरी तिला या ठिकाणी शेतकरी जी महिला आमची भगिनी शेती करते तिला शेतकरीचं प्रमाणपत्र देणार
असं समजून आम्ही या ठिकाणी आपल्याला काही सूचना करतो की ज्याच्यामध्ये आपण आता शासनानं लक्ष्मी मुक्ती योजना आणली. या ठिकाणी अनेक आपण छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना म्हणून आपण अनेक कार्यक्रम आपण घेतले, प्रत्येक सर्कलला घेतले आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मुक्ती योजनेमधून प्रत्येकाच्या घरामध्ये आपापल्या महिला वर्गांच्या नावावरती शेती जमीन लावायची. म्हणजे एखाद्या पुरुषाच्या नावावर असेल तर तिच्या पत्नीच्या नावानं जमीन लावायची. ही लक्ष्मी मुक्ती योजना आपण या ठिकाणी आणली. अनेक जणांच्या नावावर सातबारे आपण या ठिकाणी लावलेले. मला वाटतंय हे सातबारे लावत असताना आपण निश्चितपणे ही योजना मग संपूर्ण ठिकाणी कंपल्सरी करावी. प्रत्येक घरामध्ये जर त्या ठिकाणी महिला असेल आणि तिच्या नावावर शेतजमीन नसेल तर तिच्या नावावर शेतजमीन किमान 20 गुंठे करावी, या संदर्भातला कायदा करावा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि काही भागामध्ये गुंठेवर आहे. त्या ठिकाणी काय आपण उपाययोजना करता, एक SOP काय आपण केली ती आम्हाला या ठिकाणी कल्पना निश्चितपणे द्यावी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ह्या योजना राबवत असताना आपण अनेक शेतकरी सन्मान योजना असतात. आपण जर बघितलं असेल की या आपण महिलांना आता आपण सन्मान देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. तिच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक योजना आणल्या. आता जी महिला शेती करते, आपल्याला कल्पना आहे घरातली महिला सक्षम असेल तर ते घर सक्षम मानतं. एखाद्या कुटुंबामध्ये करती महिला गेली तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा आपण म्हणतो आता ह्या घराचं पुढं कसं चालायचं, या घरामध्ये करती महिला गेली. कारण महिला ही काय करू शकते ही त्यावेळी आपल्याला त्या वाक्यातनं सुधारणा आपल्याला माहिती मिळते. मला वाटतंय जी आपल्या घरातली शेतकरी महिला ही सकाळी कुणी सांगितलं 7 वाजता नाही 5 वाजल्यापासून ती उठते, या गोट्यात जाते, त्या ठिकाणी शेण काढायचं काम करते, गाई म्हशींना चारा घालायचं काम करते. आमचा शेतकरी पेंडीला जातो आणि या ठिकाणी सगळ्या कामं ही शेतकरी महिला करत असते. मुलांचं शिक्षणाची जबाबदारी असते, शेतातली भांगलन असेल, या सगळी कामं ती महिला करत असते. अशावेळी आपल्या काही गोष्टीमध्ये आपण बदल करणं आवश्यक आहे. या शेतकरी सन्मान योजना जी आपण आता लागू केली, देशामध्ये आणि राज्यामध्ये शेतकरी सन्मान योजना लागू केली. आता त्या महिलेला जर आपण शेतकऱ्याचा प्रमाणपत्र देतोय तर भरणे मामा तुम्ही निर्णय घेऊन टाका. या राज्यामध्ये आता तिला शेतकऱ्याचं प्रमाणपत्र दिलं. केंद्राचं मी काही बोलू शकत नाही, पण तू राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याही मुख्यमंत्री असताना CM किसान योजना लागू केली, सन्मान योजना. तसं या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत त्या महिलेला वर्षाला 6,000 रुपये आपण भाऊबीज म्हणून मामा आता तुम्ही द्यावी. महिलांसाठीच म्हणतो मी. ज्या बसून बोलू नका. जिथं सातबारा नसेल नरके तिथे. साहेब त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शेतकरी महिला काम करते. आपल्याकडे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मामा या ठिकाणी आहे. नाही. या ठिकाणी आपण बघितलं असेल 2 तास झाले. तर वेळ बघा किती झाला. 7/12 हा शेतकऱ्याच्या नावावर असतो, सर्वांना नाही बोलताय ना. नातवाच्या नावावर 7/12 नसतो. एखादा शेतकरी शेतामध्ये काम करायला गेला आणि त्याच्यामध्ये नातवाच्या नावावर 7/12 नसेल आणि सर्पदंशानं मृत्युमुखी पडला तर त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. आता या ठिकाणी ही अपघात विमा योजना जे आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना येणार आहे, या योजनेमध्ये जर शेतकरी महिलांचा त्याच्यामध्ये समावेश करावा. मला वाटतंय मगाशी अनेक महिलांनी आमच्या भगिनींनी सांगितलं की शेती करताना शेतकऱ्यांची जी अवजार असतात त्या महिलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना अवजारे या ठिकाणी निर्मिती केली पाहिजे. आज अनेक उद्योग आहेत, बचत गटाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल. आता आपण कर्जमुक्ती योजनेच्या वेळी जो 293 आपला प्रस्ताव ठेवला होता त्याही सुद्धा मी सांगितलं शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला लागेल तर खऱ्या अर्थानं शेती टिकणार आहे. यावेळी आपण महिलेला शेतकऱ्याचं प्रमाणपत्र देता त्यावेळी तिला शेतीच्या विषयी ज्या ज्या योजना असतील त्या सगळ्या योजनांचा लाभ या शेतकरी महिलेला सुद्धा त्या योजनामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपल्याला मी एवढंच या निमित्तानं सांगतो की आज आपण सगळेच सन्मान करतो. मगाशी आदित्यजींनी सांगितलं, अनेक सगळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी शेतकरी आज महिलेला प्रमाणपत्र देतो. आम्ही एकमतानं म्हणण्याच्या सर्वानुमती म्हणून सर्वानुमते आज या ठिकाणी हा सन्मान दिला पाहिजे. मला वाटते पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी बिल ठेवलं होतं 50% आरक्षणाचं, जे आपण जाधव साहेब सांगितलं
की या ठिकाणी मागच्या काळामध्ये महिलांना या ठिकाणी प्रयत्न करतो. नगरपालिकामध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आरक्षणाची संधी या ठिकाणी दिली. मला वाटतं आपण सुद्धा केंद्रामध्ये आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी महिलांना 50% आरक्षणाचं ज्यावेळी बिल आणलं त्यावेळी अनेक लोकांनी विरोध केला. काय हरकत आहे? ही काही घ्यायची नाही, परंतु आमचे मित्र सन्मान्य सदस्य नरकेजी हे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी 50% महिलांना आरक्षण द्या असं विधेयक आणलेलं नव्हतं. आमच्यावर आरोप करताना त्यांनी 33% महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक ते आणलं होतं. ऐकून घ्या की जे विधेयक 23 सप्टेंबर 2023लाच मंजूर झालं होतं, आता जे आलं होतं ते 50%चं नव्हतं, पण ते 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आलं होतं. एवढं लक्षात ठेवा. हे माझाही हरकतीबद्दल हे आपण कट करावं, कारण ज्यावेळी महिलांना मान सन्मान आपण देतो, बोलताना 33% 50% गेला असेल, परंतु त्यावेळी ते महिलांना 33% आरक्षण आणल्यानंतर आपल्या सगळ्या चला बोला नरके साहेब, चला ना पुढे. त्यावेळी जर सगळ्यांनी हा मोठेपणा दाखवला असता तर 2/3 बहुमताने तिथं सुद्धा सर्वानुमते जर आणलं असतं तर त्या ठिकाणी महिलांचा मान सन्मान राखला गेला असता. आपण या सगळ्या योजनांचा राज्य सरकारनं केलं म्हणून आपण मांडलं, म्हणून त्याला अनुसरून मी या ठिकाणी हा मुद्दा मांडला. त्यावेळी महिलांचा मान सन्मान राखत असताना सगळ्यांनीच या ठिकाणी पुरुष मंडळींनी राखला तर निश्चित पद्धतीनं या महिलांचा सन्मान दिला होईल. आपल्या सर्वांनाच मी या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं भरणे मामाना असेल या ठिकाणी आपण बिल आणलं त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु ज्या ज्या योजना या ठिकाणी आता राबवणार आहे त्याच्या संदर्भात आपण काही उपाययोजना किंवा जी काही SOP केली असेल त्याच्यामध्ये या सगळ्या सूचनांचा अंतर्भाव घ्यावा आणि या विधेयकाचे मी समर्थन करतो आणि सर्वानुमते या विधेयकाला पाठिंबा द्यावा अशी मी सभागृहाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य स्नेहा दुबे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या विधेयकाला समर्थन देण्यासाठी मी उभी आहे. अध्यक्ष महोदय, असे विधेयक आणणारे महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य झालेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार आणि कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे यांचे मनापासून अभिनंदन करते. आणि अध्यक्ष महोदय, पुरोगामी महाराष्ट्राची आपली ओळख आहे आणि ही ओळख या विधेयकाने अधिक ठाम होते. अध्यक्ष महोदय, मी बऱ्याच वेळापासून विरोधी बाकांवरनं सुद्धा जी भाषणं होत आहेत ती ऐकतेय. काही मागण्या होत आहेत की हे विधेयक आणलेलं आहे तर अर्धा एकर जमीन महिलांना द्या किंवा सातबाऱ्यावर महिलांचं नावं टाका. अध्यक्ष महोदय, मुळात हे विधेयक अशासाठी आणलेलं आहे की ज्या महिलांचं नाव सातबाऱ्यावरती नाही आहे आणि म्हणून त्यांना फक्त शेतमजूर हा दर्जा दिला जातो, त्यांना शेतकरीचा दर्जा मिळावा म्हणून हे विधेयक आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे कोणाचं नाव सातबाऱ्यावर चढवण्याचं किंवा कोणाला जमीन देण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. अध्यक्ष महोदय, या विधेयकामुळे ज्या महिलांच्या नावावर जमीन नाही आहे त्यांना कर्ज घेण्याची त्यांना अधिकार मिळणार आहे. त्यांना शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाने अनुच्छेद 14 मध्ये दिलेल्या समानतेच्या अधिकाराची हे विधेयक म्हणजे एक महत्त्वपूर्ण अंमलबजावणी आहे. अध्यक्ष महोदय, शेतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलेला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता हे विधेयक देते. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांना आणि महाराष्ट्राच्या मातीला आज या विधेयकाच्या रूपाने न्याय मिळतोय. अध्यक्ष महोदय, केवळ महिलांना देवीच्या स्थानी बसवून त्यांची पूजा करायची नाही तर त्यांना कायद्यातही समान अधिकार देणारे महाराष्ट्र राज्य आहे.
आधी घरपट्टीवर महिलांचं नाव, मग वनपट्ट्यांवर महिलांचं नाव, त्यानंतर बाळाच्या नावामध्ये वडिलांसोबत आईचं नावाचा अधिकार देणारा आणि आत्ता शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकरी महिलांना कायदेशीर अधिकार देणारं महाराष्ट्र राज्य आपलं ठरते अध्यक्ष महोदय. आणि आज या क्षणी मी या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य आहे याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय अध्यक्ष महोदय. या विधेयकाचं अध्यक्ष महोदय मी स्वागत करते आणि या विधेयकाला समर्थन देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. सन्मान्य सदस्य सुलभा गायकवाड. महिलांना थोडं प्राधान्य द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन 2026चे विधानसभा विधेयक आणल्याबद्दल मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आपले उपमुख्यमंत्री नाही, तुमचं नाव आलंच एकनाथ नाही. शिंदे साहेब हात पण आणि वरती उपमुख्यमंत्री नाही विचार आपण कधी म्हटलं पण नाही. सुमित्राताई पवार यांचे मी आभार मानते आणि आपले कृषी मंत्री तुम्ही मागितलं नाही ना, तुम्ही मागितलेलं बघितलं नाही. दत्ता तुम्ही देता येईल, तुम्ही कृषी मागितलेलं मंत्री दिसलं आपले नाही मला. दत्ता भरणे भाऊ यांचे मी खूप खूप अभिनंदन करते. सन 2026चे विधानक सभा विधेयक क्रमांक 48 महिला शेतकऱ्या विविध कल्याणकारी धोरण कार्यक्रम योजना व पतकर्ज यांचा लाभ मिळणे अशक्य व्हावे या दृष्टीने महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी महिला शेतकऱ्यांची आधार सामुग्री डेटाबेस तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद व राज्य नियंत्रणित समिती स्थापन करण्यासाठी आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबीसाठी तरतूद करण्याकरिता शासनाने विधेयक आणले. या विधेयकाचे मी स्वागत करीत आहे. अध्यक्ष महोदय, कृषी धोरणे योजना व विस्तार प्रणाली मोठ्या प्रमाणात लिंगभाव निरपेक्षित आहेत, परंतु बहुतेक कृषी योजना व त्याखालील हक्क यांचा लाभ मिळण्यासाठी शेत जमिनीची मालकी असणे हे पूर्व अट असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडे केवळ शेतजमीन असल्याने अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणे दुर्लभ झालेले आहे. अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करीत नसल्याने कौटुंबिक किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिलांची गणना शेतकरी म्हणून न करता अनेकदा शेतमजुरी म्हणून केली जाते. त्याचप्रमाणे मासेमारी, गौण वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादीसारख्या बिगर लागवड आधारित संगणक अध्ययामध्ये सहभागी असलेल्या महिलांना देखील शेतकरी म्हणून मान्यता दिली जात नाही. महिला शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषी श्रमास पद्धतशीरपणे न देण्याचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यामुळे त्यांना योजना, पतकर्ज व बाजारपेठ मिळण्यातील भेदभावासह परंतु तेवढ्याच पुरतेच मर्यादित नसलेल्या इतर प्रकारच्या अपेक्षेला देखील तोंड द्यावे लागते. शेती व संगणक कार्यामध्ये सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी आणि त्यांना हक्क लाभ अर्थसहाय्य सेवा व पतकर्ज मिळणे शक्य व्हावे यासाठी त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन कायदा करणे इष्ट आहे असे शासनास वाटले. म्हणून शासनाने या कायद्यामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद व कक्ष, राज्य नियंत्रण समिती तसेच महिला शेतकरी निधी स्थापन करण्यासाठी व त्यांचे आधार सामुग्री डेटाबेस संकलित करण्यासाठी व ती ठेवण्यासाठी देखील तरतूद केलेली आहे. याचे मी समर्थन करीत आहे. अध्यक्ष महोदय, राज्यात कृषी समृद्धी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेती आनंद रस्ते योजना, मुख्यमंत्री महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या लागू असून या योजनेमध्ये महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. महिला शेतकरी आणि
गोपालकालांच्या आर्थिक समिलीकरणासाठी विशेष योजना राबवल्या जातात. यामध्ये शेती व जमीन मालकी योजना, थेट आर्थिक मदत योजना, पशुपालन व दुग्ध व्यवसाय योजना, व्यवसाय वाढीसाठी इतर योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये महिलांसाठी किसान योजना राबविण्यात येते. शेतीपूर्वक व्यवसायासाठी महिलांना 50,000 रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. त्यात 10,000 रुपये अनुदान आणि उर्वरित रक्कम 5% व्याज दराने दिली जाते. परंतु राज्यात नानाजी जीवीराव देशमुख योजनेच्या अंतर्गत 3 लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येते. त्या योजनेचा लाभ महिलांना देत असतानाच या अर्थसहाय्यामध्ये वाढ करून किमान 5 लाख रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य करण्यात यावे व ते क्षुल्लक असावे, अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, पंतप्रधान किसान सन्मान निधी या केंद्रीय योजनेअंतर्गत मात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये व राज्य शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये थेट खात्यात जमा होतात. याचा लाभ ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना मिळतच. त्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करते. परंतु महिलेच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने अनेक विविध योजना व शेतीपूर्वक उद्योग उभारणे गरजेचे आहे. तसेच शहरी भागातील महिलांसाठी ही शेतीपूर्वक व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, मासेमारी करणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून संबोधित करण्यात यावे आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन कोकण किनारपट्टी मासेमारी करणाऱ्या या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करावा व या महिला शेतकऱ्यांनाही केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारे वार्षिक 12,000 रुपये देण्याचा लाभ त्यांना देण्यात यावा. तसेच मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्यासाठी ठिकठिकाणी बाजारपेठ उभारून या बाजारपेठेचे सर्व व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत करण्यात यावे. राज्यात महिलांना व युवतींना सक्षम करण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची मागणीही मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, महिला शेतकऱ्यांना बियाणे, विविध कृषी वाहन, पशु व मासे यांचे बीज, अनुचित क्षेत्राच्या मध्ये कार्यरत असणाऱ्या आदिवासी जाती व अनुसूचित जातींच्या महिला शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात अर्थसहाय्य करावे. अध्यक्ष महोदय, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यापुढील काळात होणार नाही अशी दखल घेऊन पुरेशा प्रमाणात शेतकरी महिलांसाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करावा व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी विक्रीसाठी बाजारपेठ आणि शेतमालासाठी हमी भाव, त्याचबरोबर शहरी भागात शेतातून आलेला थेट भाजीपाला विकण्यासाठी कायमस्वरूपी मार्केट निर्माण करावे अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, आणि जसे 7/12 ही महिलांच्या नावावर होऊ दे एवढी मी कृषी मंत्र्यांना विनंती करत आहे. धन्यवाद. चला, प्रकाशदादा सोळंके. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम या विधेयकावर बोलण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम मी या विधेयकाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि आपल्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि कृषी मंत्री दत्ताबाबा भरणे यांनी एक अत्यंत चांगलं विधेयक आज आणलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की या सरकार काही जमीन देणार का, अर्धा एकर जमीन. परंतु विधेयकाचा उद्देश हा ज्यांच्या नावावर जमीन नाही परंतु जे शेती व्यवसायात आहेत त्यांना शेतकरी दर्जा मिळावा याच्यासाठी हे विधेयक आहे. आणि म्हणून निश्चितपणानं इथं कुठेही शेती देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शेतीची जी व्यापक व्याख्या या विधेयकात आलेली आहे त्याच्यामध्ये पिकाची लागवड,
बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मधुमक्षिका पालन, चारा लागवड, म्हणजे एवढे काही अंग याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत की जी महिला ग्रामीण भागामध्ये काम करते आणि आजपर्यंत जी शेतमजूर होती ती आता शेतकरी मालक, म्हणजे शेतकरी, त्याला शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे, तिचा सन्मान वाढवला जाणार आहे. निश्चितपणानं शेतकरी महिलाची व्याख्या अतिशय व्यापक करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी कृषी मंत्र्याचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि जो उद्देश आहे या योजनेचा की त्याला शेतकरी प्रमाणपत्र दिल्यानंतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ देणं हा विधेयकाचा उद्देश आहे. तिला पुरवठा करणं हा विधेयकाचा उद्देश आहे. आणि म्हणून निश्चितपणानं हे जेव्हा हे अंमलबजावणी विधेयकाची होईल त्यामध्ये काही अडचणी निश्चितपणानं निर्माण होणार आहेत मामा. आज जर एक शेतकरी सर्टिफिकेट घेऊन एखादी महिला बँकेत गेली आणि तिनं शेतीसाठी कर्ज मागितलं तर ते मिळण्याची व्यवस्था सरकार काय करणार आहे? आपण उद्देशात म्हणलंय पतपुरवठा करायचा आहे, परंतु कशा पद्धतीनं करणार आहे, त्याच्यासाठीचे नियम काय करणार आहेत, हे या ठिकाणी त्याच्यावरती अधिक आपण जर माहिती दिली तर ती योग्य होणार आहे. दुसरं महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये फक्त नगरपंचायतचा आपण उल्लेख केला आहे विधेयकात. मग नगरपालिका, समजा माझं माजलगावमध्ये नगर परिषद आहे, त्या नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या महिला शेतकऱ्याचं काय भवितव्य आहे? त्यांना कोण प्रमाणपत्र देणार? त्यांना न ग्रामपंचायत आहे न बाकीची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि म्हणून याच विधेयकाच्या मध्ये तुम्ही नगर परिषद आणि महानगरपालिका यांना सुद्धा हे अधिकार दिले पाहिजेत की त्यांना महिला शेतकऱ्याचं प्रमाणपत्र देता येईल. ही अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर अनेक जण याच्यापासून हजारो लोक वंचित राहणार आहेत. आज सुद्धा माझं उदाहरण मी या ठिकाणी देतो की अतिवृष्टीचं अनुदान किंवा विहीर ढासळ्याचं अनुदान हे नगरपंचायतमधल्या शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण ते म्हणजे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर येतात, त्यांना मिळू शकलेलं नाही. अनेक वेळेला आम्ही प्रयत्न करतोय, कलेक्टरपर्यंत गेलं तरी ते काही होत नाही. ते म्हणतात कायद्यातच तरतूद नाही. तसं उद्या नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या मध्ये जे काही महिला शेतकरी येणार आहेत त्याची व्यवस्था आपण जर केली नाही तर ते या प्रमाणपत्रापासून वंचित राहील. एक पुरोगामी हे विधेयक आहे आणि म्हणून या विधेयकाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य सना मलिक, माझी विनंती आहे की आता मुद्दे सर्वांनी बिलाला विरोध तर कोणी केलाच नाही आहे, सर्व पाठिंबा देत आहे. मुद्दे मांडले तर बरं होईल, पुढचे बिझनेस पण आपल्याला घेता येईल अशी माझी विनंती आहे सर्व सदस्यांना. चालू केलं. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत झालं. महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची शान, महिला शेतकरी आहे आपल्या राज्याचा अभिमान. मी या महत्त्वपूर्ण विधेयकाचं मनापासून स्वागत करत आहे आणि पूर्ण समर्थन पण करते. आपल्या महाराष्ट्रात महिला शेतकरी अनेक वर्षापासून शेतीमध्ये पुरुषांबरोबरीने काम करत आहेत. बी पेरण्यापासून ते कापणीपर्यंत, पशुपालन